नमस्कार, मी अमृता कर्णिक. MVTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. रयत शिक्षण संस्थेतर्फे मॉडर्न कॉलेजमध्ये कर्मवीर भाऊराव साठे यांची 126वी जयंती साजरी. पाम बीच मार्गावर MMRDA बांधणार फ्लायओव्हर, वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी घेतला निर्णय. शहरात स्वच्छता ठेवण्यात पालिका प्रशासन ठरलं अपयशी. पुन्हा एकदा स्वागत. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 126व्या जयंतीचं आयोजन मॉडर्न कॉलेज वाशी येथे करण्यात आलं होतं. यावेळी आमदार शशिकांत शिंदे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, तर माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे या खास करून उपस्थित होत्या. रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज व मॉडर्न विद्यालय वाशी यांच्या वतीने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 126व्या जयंतीचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते, तर माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे सुद्धा खास करून उपस्थित होत्या. तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा जयश्री चौगुले, प्रतापसिंग देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे सचिव अरविंद बुरुंगळे ही उपस्थित होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी हजर होते. यावेळी माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा सत्कार केला, तर संस्थेच्या उपाध्यक्षा जयश्री चौगुले यांनी माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाप्रसंगी मॉडर्न स्कूल व कॉलेजच्या उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लहान स्वरूपात शिक्षण संस्थेची स्थापना केली होती, मात्र आता या शिक्षण संस्थेत लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावेळी प्रतापसिंग देशमुख यांनी संस्थेला 5 लाखाचा धनादेश दिला. अरविंद बुरुंगळे यांनी हा धनादेश स्वीकार केला. या प्रसंगी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की हे कॉलेज चांगलं आहे. प्रत्येकाने कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे पालन करून ते आत्मसात केलं पाहिजे. त्यांनी ज्या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या अशा ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून दिल्या. हमें आदर्श है और हम चाहते हैं कि बदलाव में जो अभी कंपटीशन एजुकेशन में हुआ है उसको मुद्दे रखते हुए, ध्यान में रखते हुए आगे जाके रयत शिक्षण संस्था भी उनको ऐसे बदलाव करके अच्छे विद्यार्थी को शिक्षण देने के लिए कोशिश करनी चाहिए. ध्यान में रखते हुए जो भी प्राध्यापक जो भी अपने बुद्धिमत्ता को यहाँ पे जनता विद्यार्थियों के मन में या विद्यार्थियों को ये करने के लिए जो प्राध्यापक काम करते हैं और जो ऐसे संस्था में काम करते हैं उनका निश्चित तरफ से गौरव होना चाहिए. वो आज हो रहा था. विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी रयत शिक्षण संस्था नेहमीच प्रयत्न करते. विद्यार्थ्यांनी ही मेहनत करावी असं माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे म्हणाल्या. पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांना नवी मुंबईत बोलावून महापालिकेच्या विद्यार्थ्यांची भेट घालून देणार आहेत, जेणेकरून त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल, असंही माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे म्हणाल्या. हमारी कोशिश चल रही है कि पूर्व राष्ट्रपति है वो यहाँ पर आए नवी मुंबई में, और हमारे महानगर पालिका के बच्चे जो है उस बच्चों को वो कुछ उनको बात करनी है बच्चों से. उन्हें बच्चे बहुत प्यारे और बच्चों को संदेश देना है कि आगे ज़िंदगी में हम कैसे बढ़ने चाहिए, निस्वार्थी कैसे काम करना चाहिए, लगन जिद मेहनत कैसी होनी चाहिए. वो उनके दिल में जो है वो बच्चों को पहुंचाने का काम हम लोग रयत शिक्षण संस्था, मैं हूँ और 1-2 संस्था मिलकर हम लोग नवी मुंबई में बड़े पैमाने पे बच्चों का कार्यक्रम लेने वाले हैं. जो विद्यार्थी सबसे फर्स्ट आते हैं, जो अच्छा काम करते, पढ़ाई में आगे आते हैं, ऐसे विद्यार्थी के लिए रयत शिक्षण संस्था के माध्यम से पुरस्कार दिए जाते हैं. मेरा सब बच्चों से एक ही आह्वान है कि बच्चों ने आगे आकर मेहनत करनी चाहिए, अपने लगन से पढ़ाई करनी चाहिए, और स्पर्धा है, इस स्पर्धे में आगे जाने की कोशिश करनी चाहिए. और इसके लिए आज रयत शिक्षण संस्था जैसी संस्थाएं बच्चों को आगे लाने के लिए पुरस्कार दे रही है. मुझे लगता है महाराष्ट्र में एकमेव संस्था ऐसी है कि आज बच्चों को पुरस्कार पैसे के रूप में, पढ़ाई के रूप में, फी के रूप में आगे लाने की कोशिश कर रही है. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 126व्या जयंतीनिमित्ताने
वर्षभर मोठमोठे उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये 32 नवीन महाविद्यालये, 12 नवीन इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या. तसेच 29 नवीन शाळांचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 32 ज्युनियर महाविद्यालये नवीन सुरू केलेले आहेत. 12 नवीन इंग्लिश माध्यमांच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. एक सायन्स फॅकल्टीचं महाविद्यालय की जो जवाहर मोखाडा हा भाग आहे, या भागामध्ये आत्तापर्यंत महाविद्यालय सिनियर कॉलेजचं नव्हतं सायन्सचं, रयत शिक्षण संस्थेने यावर्षी सुरू केलेलं आहे. 29 नवीन शाळा सुरू करण्यासाठीचा रयत शिक्षण संस्थेने प्रस्ताव दिलेला आहे. हे करत असताना गुणवत्तेसाठीचं शिक्षण, वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, MVTV. नवी मुंबई महानगरपालिकेला राज्य सरकारतर्फे शहर स्वच्छ ठेवल्याबद्दल अनेक वेळा संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार देण्यात आला. मात्र 21व्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या शहरात कचरा पडलेला आहे. या ठिकाणी कचऱ्याचे ढीग रस्त्यावर दिसून येत आहेत. 21व्या शतकाकडे वाटचाल करणारे शहर म्हणून नावारूपाला आलेले व शहरातील वेगवेगळ्या भागात अनेक विकास कामे करण्यात आली असताना मात्र नवी मुंबई महानगरपालिका शहर स्वच्छ ठेवण्यात अपयशी ठरली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला राज्य सरकारतर्फे अनेक वेळा शहर स्वच्छ ठेवल्याबद्दल संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार देण्यात आला आहे. मात्र स्वच्छ शहर समजले जाणारे हे शहर कचऱ्याचे शहर बनले आहे. शहरातील अनेक मोठ्या व गल्ली बोळ्यातील रस्त्यांवर तसेच वसाहतीतील रस्त्यांवर कचऱ्यांचे ढीग पसरलेले आहेत. अगोदर नियमितपणे हा कचरा उचलला जायचा, मात्र आता महापालिकेच्या कंत्राटदारांनी वसाहतीतील व औद्योगिक क्षेत्रातील कचरा उचलणे बंद केले आहे. या कचऱ्यामुळे आजार पसरण्याची शक्यता आहे. तसेच या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधीही पसरते. महापालिका शहरात स्वच्छता ठेवण्यात व आपली कामगिरी चोखपणे बजावण्यात अपयशी ठरत आहे. कचऱ्याचा मुद्दा नेहमीच महापालिकेच्या बैठकीत उचलला जातो, मात्र प्रशासन यावर उपाय काढण्यात अपयशी ठरत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, MVTV. पाम बीच व ठाणे बेलापूर मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या मार्गावर फ्लायओव्हर बांधण्याचे काम करणार आहे. यासाठी लागणारा संपूर्ण खर्च MMRDA करणार असल्याने महापालिकेला खर्च करावा लागणार नाही. पाम बीच मार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण बसवण्यासाठी व यापासून प्रवाशांची सुटका करण्यासाठी या मार्गावर फ्लायओव्हर बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिकेला या फ्लायओव्हरसाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. यावर होणारा संपूर्ण खर्च MMRDA तर्फे करण्यात येणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवणे कठीण जात असल्याने या संदर्भात विविध प्रकल्प शहरात राबवण्यासंदर्भात प्रशासन, MMRDA व सार्वजनिक बांधकाम विभागात चर्चा झाली. या चर्चेत या ठिकाणी फ्लायओव्हर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग सायन पनवेल महामार्गावर 6 फ्लायओव्हर बांधणार आहे. कोपरोली ते कोपरखैरणे दरम्यान फ्लायओव्हर करण्यात यावा, जेणेकरून या ठिकाणची वाहतूक कोंडी सुरळीत होईल. या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यास MMRDA अधिकाऱ्यांना सांगितले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, MVTV. आणखीन काही घडामोडी पाहणार मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. देख के होने लगा है चर्चा शहर भर. आसमान से परी उतर के आई है इस ज़मीं पर. कलाविधि, 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 कलाविधि. हर कोई मुझे पुकारे, आजा दिल की रानी. दुनिया सारी आज अचानक मेहरबान हुई मुझ पर. आसमान से परी उतर के आई है इस ज़मीं पर. कलाविधि, 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 कलाविधि. रेडीमेड गारमेंट्स का एक्सक्लूसिव शोरूम फॉर मेल, फीमेल एंड किड्स. डिजाइनर साड़ीज, ब्राइडल वेयर,
पार्टी वेयर एंड कैजुअल वेयर, रंगी बिरंगी कपड़े बाबा और बेबी के लिए। कलाविधि शॉप नंबर 49 to 51, पटेल हेरिटेज, सेक्टर 7, खारघर, नवी मुंबई। राष्ट्रीय महामार्गावर दर 50 किलोमीटर मागे महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। तसेच टोल नाका, पेट्रोल पंप व सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे बंधनकारक करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे महिलांची होणारी असुविधा दूर होणार आहे। राष्ट्रीय महामार्गावर दर 50 किलोमीटर मागे महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। ज्या ठिकाणी अशी व्यवस्था नसेल त्यांनी 6 महिन्यात ही सुविधा प्राधान्याने निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच मुंबई उड्डाणपुलाच्या खाली स्वच्छतागृह उभारण्याची परवानगी उच्च न्यायालयाकडे मागण्यात आली आहे। स्वच्छतागृहाअभावी महिला शहरांमध्ये वा कुठेही घराबाहेर पडल्या तर या समस्येमुळे त्यांची कुचंबना होते। महिलांची होणारी कुचंबना लक्षात घेताच त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। टोल नाका, पेट्रोल पंप, शासकीय व निमशासकीय कार्यालय, बस स्थानके यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह असणे बंधनकारक करण्यात येणार आहे। आता या निर्णयामुळे महिलांमध्ये असलेली असुविधा दूर होणार आहे। न्यूज डेस्क, NDTV। वर्तमानपत्रात खोट्या आशयाच्या जाहिराती देऊन सामान्यांना फसवणाऱ्या दोघांना APMC पोलिसांनी अटक केली आहे, तर 2 जण फरार आहेत। वर्तमानपत्रात खोट्या आशयाच्या जाहिराती देऊन लोकांना फसवणाऱ्या दोघांना APMC पोलिसांनी अटक केली आहे। यामध्ये एका महिलेचा समावेश आहे, तर अन्य 2 जण फरार आहेत। हे चौघं वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिस काढून लोकांना गाड्या कंपन्यांना लावून देतो, जप्त झालेले फ्लॅट मिळवून देतो अशा आशयाच्या खोट्या जाहिराती हे वर्तमानपत्रात देत असत। लोकही यावर विश्वास ठेवत असत। मात्र सांगितल्यापैकी काही न झाल्यास लोक त्यांच्या कार्यालयात जात असत। मात्र त्या ठिकाणी कोणीच नसल्याने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात तक्रार दाखल केली। या प्रकरणी APMC पोलिसांनी अतुल कुमार चतुर्वेदी व शबनम सय्यद या दोघांना अटक केली आहे, तर रोहित सिंग व श्रीनिवास शेट्टी हे 2 जण फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। रितसर करार केला, कंपनीला लावली म्हणून गाडी ताब्यात घेतली, त्यानंतर ज्यावेळेस बिल किंवा उत्पन्न किंवा पेमेंट घ्यायला ते गेले त्यावेळेस तिथं ऑफिसमध्ये कोणी उपलब्ध नव्हतं। त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे। आपण आरोपी अर्जुन अतुल कुमार चतुर्वेदी, तिथं रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारी शबनम सय्यद यांना काल केलेलं आहे संध्याकाळी। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळे, MDTV। आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।